गुड मॉर्निंग. तर मी आज नाश्त्यासाठी ढोकळा बनवणार होती, तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर इथे मी 1 वाटी रवा घेतला आणि 1 वाटी बेसन पीठ. तर इथे मी चवीनुसार मीठ आणि 2 चम्मच साखर घ्यायची, थोडीशी हळद घ्यायची आणि खायचा हिंग घ्यायचा. ते पाण्याने फिरवून घ्यायचं, मस्त फेटून घ्यायचं आणि खायचं तेल टाकायचं थोडंसं. त्या तेल टाकल्याने ढोकळा एकदम खमंग होतो आणि खुसखुशीतसुद्धा लागतो. तर इथे ते मस्त फेटाळून घ्यायचं आणि इनो टाकायची आणि इनो टाकल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं. परत एकदा ते फिरवून घ्यायचं आणि इथं मी लिंबू सत्व वाटीमध्ये टाकलं आहे थोडंसं पाणी घालून. तर त्याने पण खूप छान येतो ढोकळा. तर त्याने टेस्ट पण खूप छान येते, म्हणून मी इनोचं पाणीसुद्धा टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि लिंबू सत्व पण टाकलं आहे. असं फेटाळून ते मस्त कुकरला लावलं. 10 ते 15 मिनिट मी ते कुकरला होऊ दिलं. तर इथं मस्त होऊ द्यायचं आणि इथे मी तडका रेडी करत आहे. तुम्ही बघू शकता ढोकळा किती खमंग झालेला आहे. या तर मग ढोकळा